21 मार्चची सकाळ आणि काल आपण ठरल्याप्रमाणे 2 घाटवाटा करतोय. वारस किरण आणि चिकणा या दोन्ही घाटवाटा आपल्या मागे उभ्या आहेत. बरोबर आपण बघू शकतो. ही जी डोंगरावरनं मागच्या बाजूने उतरलेली आहे ती वारस किरण आणि ही जी समोरची उतरलेली आहे ती आहे चिकणा. तर आपण वारस किरण चढतोय आणि चिकणा उतरतोय. वारस किरण काल म्हटल्याप्रमाणे साधारणतः 7-8 वर्षापूर्वी केली गेलेली, त्यानंतर माहिती अशी आहे की कोणी गेलेलं नाही. त्यामुळे गावातल्या लोकांनाही बरीचशी माहिती नसल्यामुळे तेही जात नाही. पण आज अनायासे आपल्यावर एक जण येत आहेत जे आपल्याला वारस किरण चढवून द्यायला मदत करतायत आणि मग आपण चिकणा घाटाने खाली येऊ. चला, वेळ न वाया घालवता 8 वाजतायत, आपण ट्रेक सुरू करूया. सुंदर असा मंगळगड उर्फ कांगोरी आणि आपला ट्रेक सुरू झालाय. वारस किरणकडे. हा हा बरोबर आहे. त्या ढोबळीशी निघाल जाणार. या धारेवर आपल्याला जायचं आहे. त्या धारीन नाही, धारीन वाट नाही. बरं, धारेच्या आत नाही का? तिकडे अच्छा, पलीकडे म्हणतात ते धारेच्या. बऱ्याचदा वारस किरण ही धार म्हणूनच बघितली जाते, पण त्याच्या आतमध्ये डेफिनेटली झिगझॅग गेली असणारी वाट. ती छोटी 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 ठिकाणे भरपूर जी काढत काढत जायचे वरती. मजबूत क्रिया आहे. परत एकदा 2 गोष्टींचा आधार आपण घेतोय. आदित्यकडे GPX आहे आणि मामा स्वतः GPX आहेत. तेव्हा ते त्यांची वाट काढत चाललेत आणि आम्ही थोडं इकडनं बघत चाललोय. पण शेवटी आपल्याला या काथा टप्प्याच्या वरती जायचं आहे. ए वांद्रा हळू. आदित्य कसा घसरतो हे आपण आता प्रात्यक्षिक बघू. अरे घसर. ए मिळाला. फुलॉन कसरत चालू आहे. मजबूत क्रिया आहे. हे दोघं जण तर 5-5 फूट खाली घसरून परत वरती आलेत. अजूनही आम्ही वाट काढतोय. बरोबर 2 तास झालेत निघाल्यापासून आणि अजूनही प्रयत्न चालूच आहेत. कोयता आणि वाटाड्या या दोन्ही गोष्टी अविभाज्य आहेत. या नसतील तर हा ट्रेक अवघड आहे. अशक्य आहे. अशक्य आहे. फायनली या सगळ्या कारवीतनं आपण बाहेर आलो आणि आता आपल्यासमोर नवं चॅलेंज उभं आहे. ते म्हणजे हे वाळलेलं गवत आणि त्यामधले कातळ. चला, अशा प्रकारे वारस किरणमध्ये आपली एंट्री. ही समोर दिसते आपल्याला ही वारस किरण. आपल्याला वरती जायचं आहे. ब्युटिफुल ही पायवाट आपल्याला मिळाली. आता डेफिनेटली वापरत होती हे जाणवत आहे, पण आता बरेच वर्ष ॲब्सोल्युटली वापर नसल्यामुळे त्याच्यावरती पूर्ण झाडी जमा झाली. मामा म्हटले आम्हाला आत्ता की ही वारस किरणची वाट सुरू झाली, कारण की या पट्ट्यामध्ये वारसाची आणि खिरणाची झाडं आहेत. हे मामांपाशी जे आहे हे वारसाचं झाड. आदित्य कुलकर्णी वारसाचं झाड दिसल्यामुळे केवढे खुश आहेत. अगदी मिठी मारतायत झाडाला. हे दत्ताराम मालुसरे, राजेश मालुसरे यांचे चुलते आजोबा. बरं झालं हे आमच्यावर यायला तयार झाले. धन्यवाद हा मामा, नाहीतर अवघड होतं खरंच. चालते फिरते रॅम्बलर. चालते फिरते रॅम्बलर. आणि हे आम्हाला चुकणारे आजोबा सगळे चुकवत असतात. ही वाट उतरणं अशक्य अशक्य आहे. 10 फुटाची स्क्री वाचवण्याकरिता 100 मीटरच्या स्क्रीमध्ये घुसवणारे ढकलणारे आदित्य कुलकर्णी. मामा, हे पदाजीचा कोंड म्हणजे काय हो? पहिला आमचा पदाजी आलेला आहे. कोण पदाजी? आमचा आजोबा. बर, त्यांच्यामुळे नाव ठेवलंय का? कोंड म्हणजे काय? कोण म्हणजे वाडी.
वाडी, पदाजीची वाडी. पदाची होता तो मालुसरे होते का ते? बरोबर. पदाची मालुसरे म्हणून ते तानाजी मालुसऱ्यांचे वंशज इकडे आले आणि मग ते सेटल झाले. म्हणून पदाजीचा कोंड. चला आता आपण थोडी विश्रांती घेतो इथे. तर या भागातल्या घाटवाटा बघू. इथे मागे मोहनगड आहे. मोहनगडावरनं लगेच उतरणारी ही चोरकणा. चोरकणाच्या बरोबर शेजारी आहे देवदांड किंवा देऊळदांड. त्यानंतर हा आपला मंगळगड, कांगोरीचा किल्ला. याच्या मागच्या बाजूला लगेचच आहे उडीची घाटवाट. त्याला अजून एक लागून आहे खुटा. आपण जी काल केली ती खुटा नाही, ही वेगळी खुटा. आणि ही आता आहे आपली उतरायची चिकणा. अशा या सगळ्या सुंदर घाटवाटा या परिसरातल्या आपल्याला बघायला मिळतात. काय समृद्ध परिसर या घाटवाटांनी भरलेला. शेवटच्या टप्प्याची चढाई. खालून बघताना वाटलं पोचलो. कसलं काय, अजून पल्ला दूर आहे. अवघड प्रकरण आहे. टॉप, वारस किरण टॉप, कडक. हा, आदित्य कुलकर्णीचा विश्वास नाही बसत आहे. अशा प्रकारे वारस किरणचा टॉप. आणि कमाल जागा निवडली आहे रेस्ट घ्यायला. मामा तुमचे खूप खूप धन्यवाद. ज्या प्रकारे तुम्ही वाट करवली, मॅपला मागं टाकलं तुम्ही. खरंच तुम्ही मालुसरांचे वंशज आहात हे मानायला पाहिजे. धमाल. या अशा ट्रिकला हे फूड फार महत्त्वाचं. तुमच्याकडे हे सगळं असणं फार गरजेचं आहे, जे की तुम्हाला मॅक्सिमम एनर्जी देऊ शकतं. चला आपला टॉप झाला. आपण बरोबर 11 वाजले. 3 तास लागले आपल्याला. 8 वाजता आपण सुरू केलं होतं. आणि आता आपण निघालो आहोत आपल्या चिकण्याकडे. एक पाय सरकला की तुम्ही डायरेक्ट व्हॅलीमध्ये. खूप काळजीपूर्वक जावं लागतं अशा ठिकाणी. हे आपला किये गाव, हा आपला चिकणा घाट जो आपण उतरणार आहोत. आपल्याला आता आपला ॲव्हरेज असा आत जायचं आहे आतमध्ये आणि मग या पठारावर यायचं आहे इथं आणि इथनं चिकणा उतरायचा खाली. कमाल ट्रेक आहे, कमाल. नक्की करावा. फक्त मजबूत एन्ड्युरन्स स्टॅमिना पाहिजे. आणि हे मालुसरे मामा बरोबर पाहिजेत. इथे माग आपल्याला मोहनगड दिसतोय आपला. आपला चोरकणा, देवदांड. मागे आपल्याला प्रतापगड दिसतोय छान. तिथेच मागे मधुमकरंदगड दिसतोय छोटासा. आणि हा समोर आपला कांगोरी, मंगळगड. कोणाचा पाय पडलात मामा? कोण आहे ती? जलनी. अच्छा, म्हणजे आपली मोहनगडावरची. हा. बर 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 बर. हे जननी माता. दर्शन घेतो. बरोबर आहे. चला आपण आता चिकण्याच्या तोंडापाशी पोचलो माथ्यावर. बरोबर ते रेस्ट घेतल्यापासून 30 मिनिटामध्ये आपण इथे पोचलो. चिकण्याचा माथा. आपण आता चिकणा उतरतोय. पण तत्पूर्वी आपल्याला दुर्गेश्वर रायगडाचं दर्शन होत आहे. आता या चिकण्याचे 3 भाग आहेत. आपण जे आता उतरतोय पहिला भाग हा आहे निसणचा भाग. याला निसणीचा टप्पा म्हणतात. तिथून खाली उतरून आपण जाणार कोसब्यामध्ये, जिथे ॲक्च्युली ही गावातली लोक गुरं चरायला आणतात वरती. त्यामुळे ती वाट मळलेली आहे भरपूर. आणि मग शेवटचा टप्पा जिथून आपण खाली उतरतो. असे चिकण्याचे 3 भाग पडलेत. आता हा घाट ऐतिहासिकदृष्ट्या फार महत्त्वाचा आहे, कारण की पेशवे दप्तरामध्ये असा उल्लेख आहे इथं जकात घेतली जायची या घाटावरती. त्यामुळे हा आणि वरंदा हे तितकेच दोन्ही फार महत्त्वाचे घाट होते. इथं आपल्याला भरपूर खोपण्या किंवा पायऱ्या छोट्या छोट्या दिसतात. 2, 3 इथे आहेत टोटल 8-9 तरी आहेत ना. मस्त आहेत. अवघड टप्पा. हो. आणि हा तो अवघड टप्पा. हा आपण आता
चिकणावरचा निसनीचा टप्पा उतरून खाली आलो आणि आपल्याला आपला वारस किरण दिसतोय. या हिरवळीतनं या सोनेरी गवतातनं चढून वरती आपण जे गेलो या काळ्या धारेच्या मागे प्रिसाइजली आपला चिकणा उतराई चालू आहे. आणि याच भागातली अजून एक घाटवाड आपण बघू शकतो, ते म्हणजे ही महारदांड. पण आता ही तुटली आहे. हळू ही महारदांड पण आता ही तुटली आहे, त्यामुळे गावातली लोक या वाटेला जात नाहीत आणि कोणाला जाऊन देत नाहीत. एस्पेशली या भागामध्ये कुठेतरी तुटली आहे. एकदम सांभाळून उतरावं लागतं आहे. सटकासटकी खूप आहे. एकदम स्टीप उतराई आहे. झिगझॅग चाललं आहे, त्यामुळे डिसेंट फास्ट आहे. आणि त्यात स्क्री आहे त्यामुळे अजून फास्ट आहे. घसाऱ्यामुळे आपल्याला जायचं आहे. त्याला काय म्हणतात ते कोसब्याचा टप्पा. कोसब्याचा टप्पा, निसनीचा टप्पा, कोसब्याचा टप्पा आणि खाली गेले की पोचलो. अशा प्रकारे चिकणा उतरून आम्ही खाली आलो आहे. आम्हाला लागले बरोबर 45 मिनटं. 45 मिनटात मस्त आहे. 45 मिनटामध्ये मालुसरांच्या कृपेने मस्त मजा आली. चांगलाच आहे पण उतार. आपण उतरलो होतो चिकणा आणि इथे आतमध्ये आपली वारस किरण. काय धमाल ट्रेक केला आहे. अतिशय कडक, अवघड आणि जबरदस्त उन्हामध्ये धमाल. आणि आता गावाकडे कूच. बरोबर 12:45ला आपण राजेश मालुसरेच्या घरी पोचलो. आपण 8ला ट्रेक सुरू केला आणि 12:45 म्हणजे फक्त 4 तास 45 मिनटामध्ये आपण हा ट्रेक कंप्लीट केला आहे. काय भन्नाट ट्रेक झाला. आपण वारशाची किरण चढलो आणि चिकणा उतरलो. दोन्ही घाटवाटा अफलातून आहेत. वारशाची किरण बिलकुल वापरातली नाही. फक्त आणि फक्त आमच्याबरोबर ते मालुसरे मामा आले, त्यामुळे आमचा तो ट्रेक होऊ शकला. अदरवाईज जीपीएक्सचा वापर करून पण आम्ही प्रयत्न केला की कसं जात आहे, काय होत आहे. जीपीएक्स भरकटला होता पण मामा नाही भरकटले. त्यामुळे जर तुम्हाला जायचं असेल तर मी नंबर शेअर करेन. गावामध्ये या की एमध्ये आणि मामांना घेऊन जावा, त्याशिवाय तो करू नये. चिकणा खूप मळलेला आहे, त्याला ऐतिहासिक महत्व पण आहे, त्यामुळे लोक जा ये पण करत असतात. तो वापरातला आहे, त्यामुळे तुम्ही तो कधी करू शकता. अशीच भन्नाट भरकंती करत राहू आणि नवीन नवीन ऑफबीट ट्रेक करत राहू. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि असे अनुभव मिळण्यासाठी परत परत भेटत राहू. थँक्यू व्हेरी मच. ऑफबीट कुलकर्णी सायनिंग ऑफ.